नमस्कार, माझं नाव सोनल आहे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आपण मोड आलेल्या मुगाचं धिरडं बनवणार आहोत. हे प्रोटीनमध्ये खूप हाय आहे आणि रुचकरही लागते. तर हे आहेत ते मूग ज्यांचे मी मोड आणलेले आहेत. म्हणजे तुम्हाला रात्रभर भिजवून एखाद्या स्वच्छ ओल्या फडक्यात त्यांना बांधून ठेवायचं आणि 1-1.5 दिवसात तुम्ही पाहाल की मोड यायला लागतील अशा प्रकारचे. ह्या वेळेस तुम्हाला ह्याचा उपयोग करायचा आहे. आता मी एका मिक्सरमध्ये हे मूग टाकणार आहे आणि त्याच्या बरोबरीने चव यायला काही दुसरे पदार्थ टाकणार आहे. एक हिरवी मिरची टाकते आहे, थोडं आलं टाकते, 2-1 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, कांदा आणि थोडं पाणी टाकून त्याच्यानंतर ह्याला आपण वाटून घेणार आहोत. तुम्हाला लागलं तर थोडं अजून पाणी टाका. आता तुम्ही पाहाल की हे जरासं पातळ आहे आणि आपल्याला अशी धिरडी नाही बनवता येणार, त्यामुळे आपण ह्याच्यात ज्वारीचं पीठ टाकणार आहे. आता हे ज्वारीचं पीठ आहे मी हळूहळू टाकते. 2 टेबलस्पून टाकलेत आधी आणि मग त्यानंतर त्याला व्यवस्थित ढवळून पाहायचं आहे आणि अजून 1 टेबलस्पून मी त्याच्यात टाकले. तुम्ही जर जास्त पाणी टाकलं असेल तुम्हाला जास्त लागेल, पण कमीत कमी पाणी टाकायचा प्रयत्न करायचा आहे वाटताना. आता साधारण पाव चमचा मीठ टाकले आणि त्याला परत ढवळून घेतलेलं आहे. आता आपण त्याला शिजवायला घेणार आहोत. तर हा माझा बिडाचा तवा आहे, त्याला गरम केलेला आहे. आपण तुपात त्याला शिजवणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही एखाद्या चांगल्या तेलात शिजवा. ऑलिव्ह ऑइल चांगलं आहे किंवा तिळाचं तेल. आणि अशा प्रकारे मी थोडं थोडं टाकलेलं आहे म्हणजे तुम्हाला त्याला पलटायला सोपं पडेल. जास्त मोठं केलं तर तुटण्याची शक्यता आहे. आपण त्याला शिजवून घेतलेलं आहे, तुपही टाकलेलं आहे आणि मग आपण पलटलेलं आहे त्याला. अजून 1-2 टाकते मी आणि ते झाले की आपण खाऊन पाहणार आहोत. एका सुंदर लसणाच्या आणि टोमॅटोच्या चटणी बरोबर मी त्याला खाते. थोडीशी कोथिंबीरही त्याच्यात टाकलेली आहे. तुम्हीही करून पहा, मला कॉमेंट्समध्ये कळवा कसं वाटलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.